नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक शुभेच्छा देऊन आजचा जो व्हिडिओ आहे तो म्हणजे MBBS इन तेलंगणा या विषयावरती आपण आज विस्तृत चर्चा करणार आहे। वास्तविक पाहता महाराष्ट्र राज्यामधील गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट MBBSच्या नंतर ज्यावेळेस कमी मार्क्स आपल्याला येतात त्यावेळेस आपण सर्वजण जे शोधाशोध सुरू होते ते आपल्या जवळच्या राज्यामध्ये MBBS करता येऊ शकतं का, किंबहुना बऱ्याच अंशी अगदी जवळून किंवा आमची मुलगी आहे अशा प्रकारचे क्वेश्चन्स येतात। त्यामुळे तेलंगणा म्हणजे हैदराबादच्या परिसरात एक 50-100 किलोमीटरच्या आसपास सर्व कॉलेजेस असणारं असं महाराष्ट्र राज्या शेजारील एक राज्य आहे की ज्या ठिकाणी एकूण 28 MBBSचे कॉलेजेस प्रायव्हेट आहेत की ज्या ठिकाणी आपल्याला ॲडमिशन होण्यासाठी उपलब्ध असतात। तेलंगणा हे ओपन स्टेट्स असल्यामुळे या ठिकाणी 3 प्रकारचे सीट्स अवेलेबल असतात। एकतर पहिलं 50% जे सीट्स आहेत त्याला कॅटेगरी ए म्हणतात की ते फक्त तेलंगणा राज्यासाठी उपलब्ध असतात। नंतर राहिलेल्या 50%मध्ये 35% सीट्स हे कॅटेगरी बी मध्ये असतात की त्या सर्व कॉलेजेसमध्ये दरम्यान 11,55,000 पर इयर फीज असते। आणि कॅटेगरी सी आपण ज्याला म्हणतो की ज्याला आपण NRI कोटा असं म्हणतो की ते 15% सीट्स असतात। आणि हे 15% सीट्स मात्र जी काही कॅटेगरी बीची फीज असते म्हणजे 11,55,000च्या दुप्पट म्हणजे 23,10,000 एवढी असते। काही कॉलेजेसची फी 12 लाख सुद्धा आहे। दरम्यान अपोलो सारखं हॉस्पिटल आहे या ठिकाणी मात्र 13 लाख सुद्धा फीज आहे। वास्तविक पाहता 2022 पर्यंत या ठिकाणी खूप कमी किंवा आपल्यापेक्षा कटऑफपेक्षा कमी मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना इकडे MBBSचं ॲडमिशन अगदी 320, 340, 11th आवरला 380 पर्यंत सुद्धा मिळालेलं होतं। वरचेवर अवेअरनेस वाढत गेला, तेलंगणामध्ये ॲडमिशन घेण्याचा कल वाढत गेला, काउन्सिलरच्या माध्यमातून त्याची जाहिरात जास्त झाली आणि विद्यार्थ्यांच्या मनामध्ये सुद्धा किंवा पालकांमध्ये अवेअरनेस निर्माण झाला। त्यामुळं तिकडे जाणारा फ्लो जास्त वाढला। कंपॅरेटिव्हली इतर राज्यापेक्षा महाराष्ट्र राज्यातलाच फ्लो त्या ठिकाणी जास्त राहिला। परंतु पॉलिटिकल वातावरणामुळे 35% सीट्स जे आहेत ते 35% सीट्स कमी करून 2023 मध्ये त्या 35% मधील 15% म्हणजे 150 सीट्समधले आपल्याला दरम्यान 52 सीट्स मिळत होते, पण त्या 52% सीट्समधून 15% म्हणजे जवळपास 10 किंवा 9 सीट्स एवढे आपल्याला उपलब्ध असतात की ते संपूर्ण भारत देशासाठी आहे। कॅटेगरी ए मधील 50% सर्व सीट्स म्हणजे दरम्यान 75 एवढे सीट्स हे त्यांच्या राज्यासाठी म्हणजे तेलंगणा राज्यामधील सर्व विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत। त्याच्यामध्ये आपल्याला जाता येत नाही, त्याचं मेरिट हायर साईड नसतं। कॅटेगरी बी मधून आपल्याला ओपन स्टेट्समधून संपूर्ण भारत देशातील विद्यार्थ्यांना संपूर्ण 28 मेडिकल कॉलेजेसमध्ये दरम्यान प्रत्येक कॉलेजमध्ये 35% म्हणजे 52 एवढे सीट्स अवेलेबल आहेत। परंतु पॉलिटिकली त्यांच्यावरती दबाव आणल्यामुळे तेलंगणा राज्यातील बाहेरचे स्टुडंट तिथे येतात असे आल्यामुळे त्यांनी एक GR काढला आणि 2023 मध्ये ते जे सीट्स आहेत ते 35% मधील 15% सीट्स हे ओपन फॉर ऑल ठेवण्यात आले आणि बाकीचे जे सीट्स आहेत ते मात्र त्या राज्यासाठी 11,55,000 म्हणजे कॅटेगरी बीची फीज भरून ॲडमिशन घेण्यासाठी उपलब्ध केलं आहे। त्यामुळे कट ऑफ थोडासा हायर साईडने लागला, पण तरीसुद्धा अगदी जागृतपणे पहिल्यापासूनच आपण त्या गोष्टी करत गेलो तर आपल्याला 100% त्या ठिकाणी ॲडमिशन मिळू शकतं। तेलंगणा राज्यामध्ये ॲडमिशन घेण्यासाठीची वेबसाईट ही आपल्या महाराष्ट्र राज्याच्या प्रोसेसच्या फर्स्ट राऊंडच्या नंतर सुरू होत असते। दरम्यान आजपासून 2 महिने लागू शकतात। त्याच्यासाठी 2 डॉक्युमेंट्स एक्स्ट्रा लागतात, त्याला आपण मायग्रेशन सर्टिफिकेट असं म्हणतो आणि इक्वेलन्सी सर्टिफिकेट असं म्हणतो। ही सर्व सुविधा आपल्या पेड ग्रुपमध्ये आल्यानंतर आपल्या सर्वांना मिळू शकते। दुसरा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी मेरिट बेसिसवरती कट ऑफ किती होतं आणि फी स्ट्रक्चर किती होतं हे आपण 100% पुढच्या सेक्शनमध्ये पाहणार आहे। परंतु ज्या विद्यार्थ्यांना या कट ऑफपेक्षा कमी मार्क्स आहेत अशा विद्यार्थ्यांना सुद्धा NRI कोट्यामधून 100% जे काही फीज आहे ती दरम्यान उदाहरणार्थ एका कॉलेजची फीज 11,55,000 आहे तर त्याची फीज दुप्पट होते कॅटेगरी सी मध्ये, ती फीज 23,10,000 होते।
ती निगोशिएट करून 80 ते 85 लाखामध्ये 150 किंवा 200 मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा तेलंगणामध्ये गेल्या वर्षी खूप सारे ॲडमिशन्स आपण करून दिलेले आहे. त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांना रुटीननुसार कॅटेगरी बी मधून ॲडमिशन मिळत असेल त्यांनी घेऊ शकता. अन्यथा त्याला आपण मॅनेजमेंट कोटा किंवा NRI कोटा असं म्हणू, त्यामधून ॲडमिशन मिळण्याची संधी उपलब्ध आपल्या माध्यमातून, आपल्या करिअर मेकिंग गायडन्सच्या माध्यमातून आपलं एक तिकडे ऑफिस आहे आणि त्या ऑफिसच्या माध्यमातून संपूर्ण फॉर्म भरण्यापासून ते कॉलेजवर जाईपर्यंत आणि सोडण्यापर्यंतची सगळी सुविधासुद्धा उपलब्ध आहे. कट ऑफ किती होता या संदर्भात आज आपण पाहूया. पहिली गोष्ट, तुम्हाला सर्वांना माहिती आहे की तेलंगणामध्ये दरम्यान खूप साऱ्या कॉलेजेसमध्ये एकदम हायर कट ऑफ लागू शकतात. बऱ्याच वेळा त्या ठिकाणी खूप टॉपचे कॉलेज पण आहे. त्यामध्ये पहिले काही कॉलेजेस त्याच्याबद्दल मी तुम्हाला आता सांगतो. पहिलं कॉलेज अपोलो हॉस्पिटलचं जे आहे हैदराबादमध्ये, या ठिकाणी 551ला कट ऑफ गेल्या वर्षी राहिला आहे आणि त्या ठिकाणी 13 लाख रुपये फीज आहे. येथे कसल्याही प्रकारची कॅटेगरीचं बेनिफिट मिळत नाही. तुम्हाला कॅटेगरीमध्ये SC असेल किंवा काय असेल, ओपन स्टेट्समधून किंवा ओपनमधून ॲडमिशन होत असतं. त्यामुळे त्याच्यासाठी कसल्याही प्रकारची फीजमध्ये सवलत मिळत नाही. अपोलोसारखं टॉपचं हॉस्पिटलना या ठिकाणी 551 एवढ्या मार्क्सला मिळालेलं होतं. काही विद्यार्थी आपल्या राज्यामध्ये नंबर जरी लागत असला तर याच्यापेक्षा जास्त फीज जरी असली तरीसुद्धा अपोलो हॉस्पिटलसारखं प्रेफर करणाऱ्यांची संख्या बऱ्यापैकी जास्त असते. दुसरं आहे ते कामनेनी हॉस्पिटल, कामनेनी मेडिकल कॉलेज हैदराबाद, या ठिकाणी 535 एवढा कट ऑफ होता. या ठिकाणी 13 लाख रुपये फीज आहे. ममता बच्चूपल्ली, या ठिकाणी 12 लाख रुपये फीज आहे आणि 522 एवढ्या मार्क्सला मिळालेलं होतं. शेवटचं ॲडमिशन झालेलं होतं. आनंदराव इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस करीमनगर, 519 मार्क्स आणि 13 लाख रुपये पर इयर फीज असणारं कॉलेज शेवटचं मिळालेलं होतं. प्रतिमा रिलीफ इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस वरंगळ, या ठिकाणी 510 मार्क्सला आणि त्या ठिकाणी मात्र जवळपास 11,55,000 एवढी फीज असणाऱ्या विद्यार्थ्याला सुद्धा ॲडमिशन मिळालेलं होतं. त्यानंतर प्रतिमा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस करीमनगर, या ठिकाणी जी फीज आहे ती 12 लाख रुपये फीज असून 517 मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला मिळालेलं होतं. त्यानंतर पुढचं जे आहे ते SVS मेडिकल कॉलेज महबूबनगर, 509 मार्कला 12,50,000 रुपये फीज होती. महेश्वरा मेडिकल कॉलेज अँड पट्टणचेरू मेढक, या ठिकाणी 506 मार्क्सच्या विद्यार्थ्याला 11,55,000 रुपये फीजमध्ये मिळालेलं होतं. पण आपल्याकडे 498 मार्क असलेल्या विद्यार्थ्याला सुद्धा थर्ड राऊंडमध्ये मिळालेलं होतं. सुरभी मेडिकल कॉलेज सिद्दीपेठ, या ठिकाणी 487 मार्क्सच्या विद्यार्थ्याला सुद्धा मिळालेलं होतं. त्यानंतर पुढचं जे कॉलेज आहे ते म्हणजे MNR मेडिकल कॉलेज संगारेड्डी, या ठिकाणी 503 मार्क 13 लाख रुपये पर इयर फीज आहे. RVM मेडिकल कॉलेज मुलुगू, या ठिकाणी 501 मार्क आहे, 12 लाख रुपये पर इयर फीज आहे. याच्यापेक्षा 3-4 मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला सुद्धा मिळालेलं होतं. त्यानंतर पुढचे कॉलेज आहे TRR मेडिकल कॉलेज पट्टणचेरू, 480 मार्क असणाऱ्या विद्यार्थ्याला मिळालेलं होतं. त्या ठिकाणी 11,55,000 रुपये फीज आहे. कामनेनी इन्स्टिट्यूट ऑफ नरकटपल्ली, या ठिकाणी 482 मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला या ठिकाणी मात्र 13 लाख रुपये पर इयर फीज आहे. भास्कर मेडिकल कॉलेज मोइनबाद RR, या ठिकाणी मात्र 484 मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला 11,55,000 रुपये हे कॉलेज मिळालेलं होतं. डॉक्टर पटनाम महेंद्र रेड्डी या मेडिकल कॉलेज, या ठिकाणी 482 मार्क असणाऱ्या विद्यार्थ्याला सुद्धा 11,55,000 रुपये मिळाले. महावीर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस विकाराबाद, या ठिकाणी 480 मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला 11,55,000 मध्ये मिळालेलं होतं. मल्लारेड्डी इन्स्टिट्यूट ऑफ सुराम मेडिकल सायन्सेस सुराम, या ठिकाणी 481 मार्क्सला 13 लाख रुपये फीजमध्ये मिळालेले आहे. मल्लारेड्डी मेडिकल कॉलेज फॉर वुमन सुराराम, या ठिकाणी 12 लाख रुपये फीज आहे आणि 480 मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला मिळालेलं होतं. मेडिसिटी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस 478 मार्कला 12 लाख रुपये पर इयर फीज होती. CMR मेडिकल कॉलेज अँड मेडिकल कॉलेज कडनकोया मेडचल, या ठिकाणी 475 मार्क्सच्या विद्यार्थ्याला 11,55,000 रुपयेमध्ये मिळालेलं होतं. त्यानंतर पुढचं जे कॉलेज आहे ते म्हणजे निलिमा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, या ठिकाणी
आपल्याला 475 किंवा 465 पर्यंतसुद्धा या ठिकाणी मेरिट आलेलं होतं. या ठिकाणी 15 लाख रुपये पर इयर फीज आहे. फादर कोलंबो मुलक मेडिकल कॉलेज वरंगळ या ठिकाणी 470 मार्क्सला विद्यार्थ्याला 1155 मिळाले. अरुंधती मेडिकल कॉलेज दुधिगाल या ठिकाणी 392 मार्क असणाऱ्या विद्यार्थ्याला सुद्धा या ठिकाणी 11,55,000 मिळालेलं होतं. त्यानंतर 4 जे मुस्लिम मायनॉरिटी कॉलेजेस आहेत त्यामध्ये डेक्कन, शादान, आयन आणि VRK वुमन मेडिकल कॉलेज या ठिकाणी दरम्यान 12.5 लाख ते 12 लाख रुपये पर इयर फीज आहे आणि फक्त मुस्लिम मायनॉरिटीच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी भरलं जात होतं. आणि या ठिकाणी 400पेक्षा जास्त असणाऱ्या मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा गेल्या वर्षी आयन, शादान, डेक्कन आणि VRK मेडिकल कॉलेजमध्ये मिळालेलं होतं. बऱ्याच वेळा खूप साऱ्या विद्यार्थ्यांना मुस्लिम मायनॉरिटीचे विद्यार्थी असतील तर 400पेक्षा जास्त किंवा 450पेक्षा जास्त मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना तेलंगणामध्ये अप्लाय करायला हरकत नाही. त्याचबरोबर ओपन कॅटेगरीला विद्यार्थ्यांना 450पेक्षा जास्त असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी इकडे संधी उपलब्ध होऊ शकते. तर कदाचित काही कमी जास्त झालं तर सर्व काही गोष्टी आणखी थोडीशी फीज जास्त भरून आपल्याला तेलंगणामध्ये ॲडमिशन होण्याची प्रोसेस 100% सक्सेसफुल होऊ शकते. ॲडमिशन करण्यासाठी या ठिकाणी 2 सर्टिफिकेट एक्स्ट्रा लागतात हे आपण सांगितलंच आहे. इक्वॅलिटी सर्टिफिकेट आणि मायग्रेशन सर्टिफिकेट. मायग्रेशन सर्टिफिकेट सगळ्याकडे अवेलेबल असतं. इक्वॅलिटी सर्टिफिकेट आपण त्यांना अप्लाय करून देऊ. त्याचबरोबर सर्व प्रोसेसच्या नंतर जर समजा त्या ठिकाणी 1 वर्षाची आपल्याला बँक गॅरंटीसुद्धा मागितली जाते. बँक गॅरंटीसाठी आपण काही वेळा रिक्वेस्ट करून त्यांच्याकडून बँक गॅरंटी कमी करून घेता येऊ शकते. काही वेळा आपण त्यासाठी प्रयत्न करता येऊ शकतो. तेलंगणा राज्यामधील सर्व MBBSच्या ॲडमिशनसाठी जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया, त्याचबरोबर कट ऑफ, त्या सगळ्यांचं फी स्ट्रक्चर आणि ॲडमिशन प्रक्रिया आणि या संदर्भात संपूर्ण इत्थंभूत लेखाजोखा आपण ह्या व्हिडिओमध्ये मांडले आहे. जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना आपल्या तेलंगणा पेड काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये यायचे अशा विद्यार्थ्यांना सुद्धा आपले पेड सर्व्हिसेस अवेलेबल आहेत. एवढंच या निमित्ताने. जय हिंद, जय महाराष्ट्र.